नमस्कार शिक्षक मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण स्तर क्रमांक 12 0 ते 9 संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करणे हे पाहिले। आज आपण अध्ययन स्तर क्रमांक 13 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून शाब्दिक उदाहरणे सोडवितो। हा स्तर मुलांना अवगत होण्यासाठी हातांच्या बोटांचा वापर करणार आहोत। हातांची बोटे ही फक्त दुमडून न दाखवता अजून वेगळ्या कल्पनांचा वापर करणार आहोत। यासाठी आपण काही मजेशीर व वेगळ्या पद्धतीने गोष्टींच्या माध्यमातून शाब्दिक उदाहरणे घेणार आहोत। तर ती कशी, चला तर पाहूयात। वजाबाकीसाठीच्या वेगळ्या बोटांच्या कल्पना। चला तर मग आपण उदाहरण 1 पाहूया। बोटांचे पात्र। समजा 5 बोटे म्हणजे 5 मित्र आहेत। ते खेळायला गेले व त्यापैकी 2 मित्र घरी गेले। तर आता 5 मित्रांपैकी किती मित्र उरले? ही संकल्पना आता मुलांना आपण बोटांच्या सहाय्याने करून दाखवूया। समजा आपल्या हाताची 5 बोटे म्हणजे हे 5 मित्र आहेत। त्यातील 2 मित्र घरी गेले, म्हणजेच या 5 बोटांपैकी 2 बोटे दुमडून मुलांना दाखवायची, 1 व 2। व आता मुलांना विचारायचे की 5 मित्रांपैकी जर 2 मित्र घरी गेले तर आता किती मित्र उरले? तेव्हा मुले राहिलेली बोटे मोजून दाखवतील, 1 2 व 3। म्हणजेच 5 मित्रांपैकी 2 मित्र जर घरी गेले तर आता फक्त 3 मित्र उरले आहेत। आता आपण उदाहरण पाहूया। बसचा खेळ। हात म्हणजेच बस। समजा आपल्या हाताची 8 बोटे म्हणजे 8 प्रवासी बसलेले आहेत। त्यातील 3 प्रवासी उतरले तर आता बसमध्ये किती प्रवासी उरले? हीच कृती आपण आता आपल्या बोटांच्या सहाय्याने मुलांना करून दाखवू शकतो। समजा आपल्या हाताची 8 बोटे म्हणजे आपण अशी 8 बोटे करून दाखवूया। त्यातील 3 प्रवासी खाली उतरले म्हणजे 8 पैकी 3 बोटे मुलांना दुमडून दाखवूया, 1 2 व 3। मग आता बसमध्ये किती प्रवासी उरले? म्हणजेच मुले राहिलेली बोटे मोजून उत्तर देतील, जसं की 1 2 3 4 व 5। जेव्हा मुलांना एका हाताची 5 बोटे असतात ही संकल्पना समजेल तेव्हा मुले मोजून न दाखवता एक हात दाखवल्यानंतर पटकन 5 असं उत्तर देतील। आता आपण पाहूया पुढील उदाहरण। पुढील उदाहरण आहे मेणबत्तीची कल्पना। हाताची 7 बोटे म्हणजेच पेटलेल्या मेणबत्त्या आहेत। त्यातील 5 मेणबत्त्या विझल्या म्हणजे आता पेटलेल्या किती मेणबत्त्या उरल्या? जसं की मुलांना केक ही आवडती गोष्ट असते। जर आपण असं सांगितलं की एका केकवरती 7 मेणबत्त्या पेटवलेल्या आहेत। 7 मेणबत्त्या म्हणजेच काय? आपल्या हाताची 7 बोटे। आपल्या हाताची 7 बोटे दाखवून मुलांना सांगायचे की ही 7 बोटे म्हणजे आहेत 7 मेणबत्त्या। आता जेव्हा आपण फुंकर मारेल तेव्हा त्यातील 5 मेणबत्त्या विझून जातील। मग आपण 5 बोटे दुमडून दाखवूया, 1 2 3 4 व 5। आता किती मेणबत्त्या उरल्या? म्हणजेच आता किती बोटे उरली ते मोजून दाखवूया, 1 व 2। मुलाशी राहिलेली बोटे मोजतील व उत्तर सहज देतील। तर या सगळ्या काल्पनिक गोष्टी आपण सहजरित्या कथेच्या माध्यमातून व बोटांचा वापर करून मुलांसमोर मांडू शकतो। मुले बोटांच्या हालचाली करत प्रत्येक गोष्टीतील पात्राची कल्पना स्वतः करतील। असे केल्याने काय होते की मुलांच्या कल्पनाशक्तीलाही वाव मिळतो। शिक्षकांनी सुरुवातीला ही उदाहरणे स्वतः करून दाखवावी। हे करत असताना मुलांना गंमतही वाटेल की आपण बोटे वापरतोय तर ही आपली बोटे नसून ह्या काही पात्र आहेत, ह्या काही गोष्टी आहेत। व नंतर मुलांना अशी मजेशीर उदाहरणे बनवायचा आनंद वाटेल। असे केल्याने त्यातून ते वजाबाकी करायला शिकतील व जेव्हा मुले स्वतः हे करून पाहतील तेव्हा ते प्रश्न निर्मिती करून अशी शाब्दिक उदाहरणे बनवतील व त्याची उत्तरे काढतील। बोटांच्या हालचालीमुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळते। तर असेच मजेशीर खेळ तुम्ही वर्गात घेऊ शकता व मुलांना नक्कीच शाब्दिक उदाहरणे ही संकल्पना समजण्यास मदतही होईल। धन्यवाद।